नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे काही रिलिजियस ट्रस्ट आहे त्यांना CSR मिळतो का. मित्रांनो, अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की जे काही मंदिर ट्रस्ट आहे, जे रिलिजियस ट्रस्ट आहे त्यांना CSR मिळत नाही. परंतु आपण जर भारतातले किंवा महाराष्ट्रातील अनेक मंदिर ट्रस्ट बघितले, जसे की शिर्डीचं मंदिरचं ट्रस्ट आहे, सिद्धिविनायक ट्रस्ट आहे, या सर्वांना सुद्धा CSR मिळतो. तर तो कसा मिळतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू. CSR फक्त एज्युकेशनल आणि हेल्थ साठीच मिळतो असं काही नाही, अनेक दुसऱ्या गोष्टींसाठीच सुद्धा CSR मिळतो. रिलिजियस आणि टेम्पल ट्रस्ट असतील तर त्यांना सुद्धा CSR मिळतो, त्या ट्रस्ट सुद्धा CSR साठी एलिजिबल होतात. आणि कंपनी ऍक्टचं शेड्यूल 7 जे आहे ते CSR साठी फार महत्वाचं आहे. ते काय आहे आपण डिस्कस करू. कंपनी ऍक्टचा हा सेक्शन 135 जो आहे तो CSRच्या ज्या काही प्रोव्हिजन आहे, ज्या काही गाईडलाईन आहे, तो हा सेक्शन कव्हर करतो. आणि सर्वात महत्वाचं, शेड्यूल 7 मध्ये ज्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहे त्या ऍक्टिव्हिटी जर तुम्ही करत असाल तर तुम्ही CSR साठी एलिजिबल होतात. तुमचं रिलिजियस ट्रस्ट आहे किंवा चॅरिटेबल ट्रस्ट आहे हे काही विचारात घेतलं नाही, फक्त तुम्ही त्या ऍक्टिव्हिटी करतात किंवा करत नाही या बेसिसवरती तुम्ही CSR ला एलिजिबल होणार की नाही हे ठरत असतं. तुम्ही जर पब्लिक बेनिफिटचं वर्क करत असाल तर तुम्ही CSR साठी क्वालिफाय होतात. म्हणजे तुमचं धार्मिक ट्रस्ट, मंदिर ट्रस्ट असेल तरीही तुम्ही पब्लिक बेनिफिटचं वर्क करत असाल तर तुम्हाला हा CSR मिळवता येतो. टेम्पल ट्रस्ट जे आहे ते काही गोष्टीसाठी CSR मिळू शकत नाही. म्हणजे जे काही मंदिर आहे त्यांना रिलिजियस प्रमोशन किंवा रिलिजियस जे काही रिच्युअल्स आहेत, पूजा, टेम्पल कन्स्ट्रक्शन, स्पिरिच्युअल काही गॅदरिंग असेल तर त्यासाठी CSR मिळत नाही. म्हणजे रिलिजन जर प्रमोट तुम्ही काही करत असाल, मग तो कुठला रिलिजन असेल तर त्याच्यासाठी CSR मिळत नाही. म्हणजे जे काही रिलिजियस ट्रस्ट आहे ते एखाद्या धर्माचा प्रचार करत असतील, मंदिराची पूजा करत असाल, मंदिराचं कन्स्ट्रक्शन करत असाल तर त्यांना CSR मिळत नाही. तर मग कुठल्या गोष्टीसाठी CSR मिळू शकतो? जे काही रिलिजियस ट्रस्ट आहे त्यांना अन्नदान किंवा मिड डे मील, हेरिटेज आणि कल्चरल प्रिझर्वेशन, हेल्थ चेकअप, सॅनिटेशन प्रोजेक्ट, एज्युकेशनल व्होकेशनल ट्रेनिंग, वुमन एम्पॉवरमेंट प्रोग्राम. म्हणजे तुमचं जरी धार्मिक ट्रस्ट आहे आणि तुम्ही ह्या ऍक्टिव्हिटी करत असाल तर तुम्हाला CSR मिळू शकतो. कुठल्या ऍक्टिव्हिटीला मिळत नाही ते आपण बघितलं की मंदिरामध्ये पूजा अर्चा करणे, मंदिराचं कन्स्ट्रक्शन करणे, एखाद्या धर्माचा प्रचार करणे यासाठी मिळत नाही. परंतु ह्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहे इथे दाखवलेल्या त्या जर तुमचं मंदिर ट्रस्ट करत असेल, रिलिजियस ट्रस्ट करत असेल तर तुम्हाला CSR मिळू शकतो. आता काही रिअल लाईफ जे काही एक्झाम्पल आहे ते बघू. टेम्पल ट्रस्ट जे आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना 50 लाख CSR मिळाला. तो कशासाठी? तर वुमन स्किल ट्रेनिंग सेंटर त्यांनी चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये टॉयलेट फॅसिलिटीसाठी त्यांना CSR मिळाला आहे. रिलिजियस ट्रस्ट परंतु पब्लिक बेनिफिट प्रोग्राम करत असतील तर त्यांना CSR मिळू शकतो. CSR मिळवण्यासाठी तुम्हाला जे काही बेसिक चेकलिस्ट असते ती सर्वांना माहीत आहे. तुमचं 1280 रजिस्ट्रेशन हवं, NGO दर्पणचं रजिस्ट्रेशन असायला पाहिजे. नंतर जे काही CSR अलाइन्ड ऍक्टिव्हिटी आहे ज्या आपण शेड्यूल 7 मध्ये दिलेल्या आहे कंपनी ऍक्टमध्ये त्या तुम्ही केल्या पाहिजे. नंतर पास्ट ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही काही गोष्टी केलेल्या पाहिजे की ज्या तुमच्या CSR मध्ये बसू शकतात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला अनुभव असायला पाहिजे. आणि तुमचं जे काही CSR एक्सचेंज पोर्टल आहे किंवा NGO दर्पण आहे तिकडे तुमचं रजिस्ट्रेशन असायला हवं. ही चेकलिस्ट आहे. ही चेकलिस्ट तुमच्याकडे असेल, सर्व डॉक्युमेंट असेल, तुमचं रिलिजियस ट्रस्ट असेल, मंदिर ट्रस्ट असेल तरी तुम्हाला CSR मिळतो. तर मित्रांनो, हा जो काही चुकीचा गैरसमज आहे की रिलिजियस ट्रस्टला, धार्मिक ट्रस्टला CSR मिळत नाही, परंतु काही गोष्टीसाठी मिळत नाही, पण काही गोष्टीसाठी मिळतो ज्या शेड्यूल
7 मध्ये ज्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहे त्या जर तुमचं रिलिजियस ट्रस्ट, मंदिर ट्रस्ट करत असेल तर तुम्हाला CSR मिळू शकतो. तुमचं ट्रस्ट डीड मध्ये पब्लिक रिलेटेड ऍक्टिव्हिटी ह्या असायला हव्यात आणि त्या जर नसतील तर तुम्हाला तुमचं ट्रस्ट डीड अमेंड करायला पाहिजे. म्हणजे जरी तुमचं रिलिजियस ट्रस्ट असेल परंतु काही गोष्टी तुम्ही समाजासाठी केल्या, पब्लिकसाठी केल्या तर तुम्हाला हा CSR मिळू शकतो. तर असं हे रिलिजियस ट्रस्टला CSR मिळतो किंवा नाही मिळत याबद्दल हे आपण डिस्कशन केलं. धन्यवाद.